आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात आपण पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली देऊन करूया. या हल्ल्याला भारतीय सैन्यानं समर्थपणे प्रत्युत्तर दिलं आहे आणि त्यानंतर झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यांनाही त्यांनी तेवढ्याच ताकदीने उत्तर दिलं. या उत्तरासोबत भारताने आपल्या नव्या नीतीचा प्रारंभ केला आहे की यापुढे देशावर झालेला कोणताही हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. आपण अशी आशा करूया की भविष्यातल्या शांती पर्वाचा देखील हा आरंभ असेल. नमस्कार, मी संबित वर्तक. जल्लोष 1947च्या दुसऱ्या पर्वाचं आपण स्वागत करूया आणि तुम्हा सर्वांचं इथं स्वागत करतो मी. आणि अशी आशा करूया की तरुण तुर्क ज्या आपल्या लहान मुलांनी जे परफॉर्मन्स केले त्याला पुरून उरतील आणि त्याला तेवढ्याच समर्थपणे उत्तर देऊ शकतील. या सत्रात 18 ते 35 वर्षाचे तरुण आणि काही तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेले नवयुवक परफॉर्म करणार आहेत. आणि सत्राच्या सुरुवातीला आपण बोलूया सायलीला. आपल्या देशावरील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती सायली आपल्यासमोर देशप्रेमाच्या विविध परिभाषा मांडणारी एक कविता सादर करणार आहे. सायली झुरिक इथे राहणारी एक प्रेरणादायी आई आपल्याला कविता सादर करून दाखवणार आहे, देश एक संघ. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सायलीचं. Hello. हॅलो, येतोय आवाज? देश एक संघ, हमको प्यारा है प्यारा प्रेम रंगल, मन में ध्यान मुख में गान, देश एक संघ रे, स्वार्थ त्याग दे मन अभिमान, बना रहे नित स्वाभिमान, जोड़ प्रेम से बिंदु बिंदु, तब सागर में भर आए पानी, उमड़े बादल ऐसे नभ में, जागे सबकी मन उमंगल, प्रेम जोत है प्रेम ही बाती, अंधकार में एक ही साथी, मानव निर्मिति मानवता की, मरी भूमि में एक घराती, जलते जलते करते अर्पण, राष्ट्र कार्य तव अंग अंगरी, मन में ध्यान मुख में गान, देश एक संघरी, अमर प्रेम की है ये धारा, मानवता एक है सहारा, विश्व शांति का ध्वज फहराए, सर्वश्रेष्ठ यह देश हमारा, विश्व शांति का ध्वज फहराए, सर्वश्रेष्ठ यह देश हमारा, चलते चलते मन दर्पण ले, राष्ट्र कार्य के रंग रंग, हमको प्यारा है प्रेम रंग रे, मन में ध्यान मुख में गान, देश एक संघ रे.